म्हणजे तुम्ही बोलता की तुम्हाला पण बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अगोदरपासून आलेला आहात. तर म्हणजे तुमचा जो घरातला सपोर्ट काय होता पहिल्यापासून? मुळात हा क्षेत्र अशाच लोकांचं काम आहे ज्यांचा घरातून सपोर्ट असतो. माझ्यासारखे किंवा दादासारखे, मी तर आता दादाशी खूप कमी वयाचा आहे, तर माझ्यासारखे जे तरुण पिढी आहे, तर तरुण पिढीला जर बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर मग त्यावर तुम्ही काय सांगाल त्यांना? 100% त्याने इकडे वळावं. हे क्षत्रिय आपला डोका जर शांत ठेवायचा आहे, इतर चुकीच्या रस्त्याला आपल्याला मन भरकटवायचं नसेल, बरोबर. कारण की तर हा एक खेळ आहे, खेळासारखं म्हणजे तुम्ही जर घेतलात तर एक मीच उत्तम सांगतो, काम माझ्यावरनच मी तुम्हाला सांगतो, हा. ह्या क्षेत्रात जर मी पडलो नसतो तर मी कदाचित आज दुसऱ्या मार्गाला असतो. बरोबर. कारण की 100% मी सांगतो, हा. मी दुसऱ्या मार्गाला असतो. पण हे क्षेत्र असं आहे की मी माझ्या मुलाला सुद्धा गाडी क्षेत्राकडे वळवलेलं आहे. हा, तो पेलवान आहे. पाहिजे हा, थोडा 100% नाद असायला. आणि एक लहान थोरांचा इथे मान सन्मान केला जातो. आताची पूर्वी काय व्हायचे, वाद वगैरे व्हायचे बैलगाडी क्षेत्रात, आता तसे होत. गाड्या ह्या चालू राहिल्याच पाहिजे. बंदीच्या काळामध्ये आम्ही सर्व लोक, आमचे कमिटीवाले इकडच्या अलिबाग मधले खूप लोकांनी, मी स्वतः 6 ते 7 वेळा आढळराव पाटलांना जाऊन भेटलेलो आहे तिकडे. मुंबईच्या वकिलांना भेटलो, मुंबईमध्ये फेऱ्या मारल्यात, कोल्हापूरच्या काही लोकांना जाऊन भेटलो इकडे तिकडे. पण ते गाडी होण्यासाठी, जेव्हा गाड्या नसतात तेव्हा लोक बेचैन होतात, कसं केव्हा एकदा गाड्या चालू होतात. गाडी हा क्षेत्र टेकला पाहिजे, एवढंच मेसेज देईन. गाडी क्षेत्रात वाद करू नये, समोपचाराने जे काय वाद होतील ते मिटवले पाहिजे तिथच्या तिथे. बरोबर. आणि हा क्षेत्र टिकवलं. स्वभाव आहे अक्षय पाटीलचा आणि आत्ताचा स्वभाव काय फरक नाही. जो पहिल्यापासून म्हणजे मित्र परिवार आणि सगळ्यांना सोबत घेऊन आहे, तसा स्वभाव तो आजपर्यंत त्यांनी टिकवून ठेवला. म्हणून आजपर्यंत ही सगळी पोरं आहेत त्याच्या माणसाच्या खातीर धावत होते बैल, त्यानुसार काय तुम्हाला अंदाज आलता की गाडी नंबरातच बसेल म्हणून? हा, रेसलला एक रेसल जरा चांगली मारलेली, तेव्हा अंदाज आलेला बैलांचा की बैल धावतील. आणि पब्लिकला जो बैल कमी पडत होता तो असं वाटत होता की पब्लिकला चांगला पडेल, आणि तो पळाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीमध्ये. आज जे आहे, जी संदीप काकांनी बैलगाडी शर्यत आयोजित केलेली होती, त्यामध्ये म्हणजे सर्वांची मला मुलाखत तेथे घेताना आली. तर मी ठरवलं होतं की प्रत्यक्षात मी त्यांच्या घरी जाईल आणि त्यांची मुलाखत घेईल. तर आज माझ्यासमोर जे आहेत अक्षय पाटील, आणि गट क्रमांक 4मध्ये जे यांची गाडी गुलालामध्ये आलेली होती, तर थेट मी त्यांच्या घरी आलो आहे आणि त्यांचे विचार जाणून घेऊया आणि पूर्ण शर्यतीसाठी त्यांचं काय नियोजन होतं तेही आपण जाणून घेऊया. सुरू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट बोलेल की तुम्ही सर्वजण माझ्या सर्व व्हिडिओ बघता, तर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर आतापर्यंत जर नसेल केलं तर नक्की करून घ्या. कारण की या चॅनलवर बैलगाडीच्या जेवढ्या पण बैलगाडी मालक आहेत त्यांच्या मुलाखतीच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. तर चला आपण मुलाखत सुरू करूया. तर सर्वात पहिले दादा, तुझं नाव सांग सर्व व्ह्यूअर्स. अक्षय पाटील. अक्षय पाटील. आपल्या बैलांची नावं सांगायची. चिमण्या, हौशा, बैजा. शर्यतीसाठी कोणते बैल होते? चिमण्या आणि बैजा. चिमण्या आणि बैजा होते. शर्यतीसाठी काय नियोजन होतं तुमचं? नियोजन असं नाही की रेग्युलर त्यांचा सराव चालू होता, खाणं रेग्युलर होतं चालू, ॲक्टिव्हिटी चालू होती, प्रॅक्टिस वगैरे चालू होती. म्हणजे रेसलला म्हणजे धावत होते बैल, त्यानुसार काय तुम्हाला अंदाज आलता की गाडी नंबरातच बसेल म्हणून? हा, रेसलला एक रेसल जरा चांगली मारलेली, तेव्हा अंदाज आलेला बैलांचा की बैल धावतील. आणि पब्लिकला जो बैल कमी पडत होता तो असं वाटत होता की पब्लिकला चांगला पडेल, आणि तो पळाला. म्हणजे पूर्ण शर्यतीसाठी जे संदीप काकांचं नियोजन होतं, संदीप काकांच्या नियोजनाबद्दल काय सांग? नियोजन खूप सुंदर होतं. त्यांनी 4-5 दिवसापूर्वीपासून काही साफसफाई वगैरे सर्व करणं, आणि सुंदर शर्यत झाली. सुंदर शर्यत झाली. म्हणजे काकांना म्हणजे तुम्ही असं पर्सनली काय सांगाल की अशा ज्या शर्यती तुम्ही ठेवता त्या अजून वारंवार ठेवायला पाहिजे? नाही, ठेवल्या पाहिजे, कारण का हा खेळ आहे तो पुढं वाढत राहिला पाहिजे. खूप चांगलं आयोजन केलं, ते चांगली शर्यत झाली. मी स्वतः म्हणजे माझी वैयक्तिक जोडी एक 4 वर्ष झाली, 4 वर्षापासून आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात बोललं तर 2005-06 पासून माझ्या मामाची जोडी होती, तिथून मी स्टार्ट केलं बैलगाडी क्षेत्र. मी माझं राहणं पिणं सगळं मामाकडे होतं, राहायलाच होतो. मामाकडेच राहायला होतो. तिथून मामाची जोडी होती, तिथून मला हळूहळू हे सवय लागली. तर तिथून मग मामाने पूर्ण मला
गाडी कशी ढकलायची काय सर्व हे मामाने पूर्ण सर्व म्हणजे जो शिकवलं. पूर्ण जो प्रशिक्षण होतं ते ते मामांनी तुम्हाला केलं. हो मामाने बैलगाडीचा नाद मी बोललो की तुम्हाला हा मामाने दिला हा असं मामाने केलं. मामाने दिलं. मामाचा एक चांगला जर्सी बैल होता. हा. कित्येक वर्ष फायनलमध्ये राहिला. असे दुसरे पण सोन्या होता, औषा होता, बैल होती. पण जर्सी बैलाने खूप नाव केलं. म्हणजे माझं पण मामाचं पण बोला, माझं बोला की ते जर्सी बैलानेच केलं. फायनलमध्ये पळायचा. मामा म्हणजे हेच ना आहे मामा. मामा. मामा तुमचं नाव सांगा सर्वात पहिलं. मी कृष्णा शंकरम कडवे, कृष्णा शंकरम. कुठले म्हणजे म्हणजे तुम्ही कधीपासून होतात बैलगाडीच्या क्षेत्रात? मी तसं 2005 पासूनच उतरलो 5 आणि सुरुवात म्हणजे बैलाने आम्हाला बैलगाडी क्षेत्र शिकवलं. आम्हाला आमचं काही पूर्वीपासूनचं तसं बैलगाडी क्षेत्र नव्हतं, पण एक ओढ लागली इकडे तिकडे बघायला जाऊन आणि मग मी माझा भाचा अक्षय आम्ही त्या क्षेत्रात उतरलो आणि मग शिकत गेलो आणि दोघांनी मामा भाचे मिळून आम्ही सारळ पुलावर 2011-12ला फायनल पण मारले. अशा बऱ्याच फायनली मारले. आमच्या जर्सी बैलांनी नाव केलं तो म्हणतो त्याप्रमाणे. त्या क्षेत्रात आजपर्यंत त्याच्याकडे 3 बैल आहेत, माझ्याकडे स्वतःकडे 4 बैल आहेत, 7 बैल आमच्या घरातले. म्हणजे घरातले तुमचे 7 बैल. म्हणजे आता तुम्ही जे दादाला प्रशिक्षण दिलेलं होतं त्यानुसार त्यांनी जो कारनामा केलेला आहे तर त्याच्या ज्या म्हणजे कारनाम्याबद्दल काय सांगाल? नाही 100% मला अभिमान आहे त्याचा की त्यांनी शून्यातून हे गोष्ट केली की बैलगाडी क्षेत्र जिथे तो शिकला तिथे. आणि हे क्षेत्र असं आहे की ह्याच्यातून चुकीच्या मार्गाला कोण जात नाही. बरीचशी बैलगाडी क्षेत्रात तुम्ही 80% मुलं बघितली, तरुण पिढी कोणी लोक असो, पण माणुसकी खूप असते आणि ती चुकीच्या वाटेला जाणारच. जे तुम्ही बोलता की तुम्हाला पण बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अगोदरपासून आलेलात, तर म्हणजे तुमचा जो घरातला सपोर्ट काय होता पहिल्यापासून? मुळात हा क्षेत्र अशाच लोकांचं काम आहे ज्यांचा घरातून सपोर्ट असेल. माझी आई म्हणा किंवा ह्याची आई जी माझी बहीण आहे, ह्याची पत्नी म्हणा, तिचा म्हणा किंवा माझ्या मिसेसचा म्हणा, आमच्या सगळ्यांचा महिलांपासून आमच्या मुला सगळ्यांचा काका मित्र परिवार. आता तुम्ही बघता अक्षयचा मित्र परिवार किती आहे सोबत. बरोबर आहे. इथे तसं बघायला गेलं कधी कधी अक्षयची गरज पण नसते. अक्षय जर काही अक्षय काही कामानिमित्त बाहेर गेला तर ते स्वप्नील, दक्षित, अक्षय म्हात्रे जो क्रिकेटर आहे, हे सगळे मयुरेश वगैरे जे काय आहेत सगळे पोरं, हे सगळे बैलांचं धुणं खाणं पिणं सगळं बघतात. त्याला काही बघायची गरज नसते. म्हणजे तुम्हाला असा कोणता गुण दादामध्ये लगेच कमी वयामध्ये दिसला की तुम्हाला वाटलं की हा बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये असं म्हणजे चांगलं काम नाही? पहिली गोष्ट तो म्हणजे माझ्या शब्दाच्या पलीकडे कधीच गेला नाही. कधीच नाही गेला. खूप आज्ञाधारक आहे आणि अजून पण मी त्याला मारलं, पनिशमेंट त्याला कधी अधून मधून असतेच तर, आणि तो ऐकतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चलाकी खूप आहे त्याच्यामध्ये. गाडीतून उतरून बैलांसोबत धावणं, अक्षरशः फायनलच्या गाडीपर्यंत उतरून धावण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये आहे. माझ्यासारखे किंवा दादासारखे, मी तर आता दादाशी खूप कमी वयाचा आहे, तर माझ्यासारखे जे तरुण पिढी आहे तर तरुण पिढीला जर बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर मग त्यावर तुम्ही काय सांगाल त्यांना? 100% त्याने इकडे वळावं. हे क्षत्रियाचं काम आहे. क्षत्रियाचं काम आहे. आणि याला एक ऐतिहासिक जोड आहे. हे तुम्ही ऐकलं असाल, महाराजांच्या काळात सुद्धा घोडे पळवणे याचे सगळं व्हायचं हे क्षत्रियाचं काम आहे. बाकी आता पाश्चिमात्य खेळ ते काय येतात जातात त्याला काय अर्थ नाही, पण हे मर्दाचं क्षत्रियाचं काम आहे. क्षत्रियाचं काम. पण आता जर मी डिसाईड केलं की मला बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तर आता कोणी सहज बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये उतरणार नाही, कारण की त्याला त्याचं करिअर पण बघायचं असतं आणि सोबत हा एक प्रकारचा नाद आहे. तर कसं आहे माहिती आहे, करिअर फर्स्ट, करिअर पण करिअर सांभाळून आपला डोका जर शांत ठेवायचा आहे, इतर चुकीच्या रस्त्याला आपल्याला मन भरकटवायचं नसेल, कारण की हा एक खेळ आहे, खेळासारखं म्हणजे तुम्ही जर घेतलात तर मीच सांगतो माझ्यावरनच मी तुम्हाला सांगतो, ह्या क्षेत्रात जर मी पडलो नसतो तर मी कदाचित आज दुसऱ्या मार्गाला असतो. बरोबर. कारण 100% मी सांगतो मी दुसऱ्या मार्गाला असतो. पण हे क्षेत्र असं आहे की मी माझ्या मुलाला सुद्धा गाडी क्षेत्राकडे वळवलेलं आहे. तो पेलवान आहे. हा 100% नाद असायला आणि एक लहान थोरांचा इथे मान सन्मान केला जातो. आताची पूर्वी काय व्हायचे वाद वगैरे व्हायचे बैलगाडी क्षेत्रात, आता तसे होत नाही. पण तुम्ही जर बैलगाडी करत असाल तर मी नक्की सांगेन कराच म्हणून 100%. म्हणजे पूर्ण जे शर्यतीसाठी संदीप काकांनी आयोजन केलेलं होतं
तर काकांच्या नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, नियोजन नक्कीच चांगलं होतं. मला पर्सनली त्यांनी फोन केलेला, हा. मला सहकार्य मागितलं. मी म्हटलं 100% सहकार्य आहे. हम्म. चांगल्या प्रकारे ही सुरुवात होणं पण गरजेचं होतं. लोकांनी एक वर्षात म्हणजे मेला मला वाटते 12 मे नंतर थांबलेल्या शर्यती हम्म. त्या कुठेतरी आता लोक वाट बघत होते, तयारीत होते. पावसाने पण उशीर केला हम्म. जाण्याला, परतीचा पाऊस खूप उशिरा गेला. बरोबर आहे. पण लोकांची अपेक्षा होती की लवकर शर्यती व्हाव्या. हम्म. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त छान प्रकारे, सुंदर प्रकारे शर्यती सुंदर केल्या. एकदम केलं. नक्कीच केलं. नक्कीच केलं. दादाला तुम्ही बोलता आपलं पूर्ण मित्र परिवारचं सहकार्य आहे. म्हणजे तुम्ही पण दादासोबत पहिल्यापासून आहात. हो. तर ऑल ओव्हर म्हणजे तुमचा जो पूर्ण घर परिवाराचा सपोर्ट कसा काय दादाला म्हणजे एकदम मजबूत असा भेटत राहिला? असं की म्हणजे चुकीचं नाही ना काय करत तो. हा. चुकीचं करेल तर त्याला आम्ही मदतच नाही. मदतच नाही करत. हा, पण हे करतोय, हे क्षेत्र चांगलं आहे. बैल लोक कुत्रं पाळगतात, हे पाळगतात, ते पाळगतात, हे काय, हे पण तसंच आहे ना. हा. बैल म्हणजे म्हणजे पाळीव प्राणीच्या मध्ये मोडतो. हम्म. आम्ही त्याला प्रेम करतो. त्यांना आता पूर्वीसारखे हल्लं तर काय ते पराबिराने पण मारत नाही. बरोबर आहे. शासनाचे नियमांचे पूर्णपूर पालन करूनच गाडी क्षेत्र हा जोपासला जातोय. हम्म. कमिटीचे लोक पण चांगल्या प्रकारे नियोजन असतो. हम्म. कुठे वाद होऊ देत नाही. झाले तर तिथच्या तिथे वाद ते मिटवले जातात. बरोबर आहे. आणि त्यामुळे आणि सगळ्यांचं कुठे आज बैलगाडीवाले जरी कुठे भेटले, वाटेत भेटले, हम्म. एक आदराने रिस्पेक्टेबल आम्ही त्यांच्याशी एक दुसऱ्याशी बोलतो. म्हणजे तुमचं एकदम नातं हो, सर्वांशी आणि एक त्याने ह्या क्षेत्रामध्ये राहिलं हे चांगलं केलं. चांगलं केलेलं आहे. हा. आपले जे सभोवतालातले म्हणजे जेवढे पण बैलगाडी मालक आहेत, आता तुम्ही इथे किती वर्षापासून आहात या पूर्ण एरियामध्ये? मी ह्या एरियामध्ये म्हणजे लहानपणीपासून लहानपणापासून मी ऐकलंच आहे. इथलाच आणि आहे. पूर्वीपासून आम्ही ह्या शर्यती बघत आलेलो आहे. आवड होती, परिस्थितीने आम्ही त्या करू शकत नव्हतो. हम्म, पण कालांतराने 2000 नंतर आमची परिस्थिती थोडी सुधारत गेली. हम्म, आम्ही त्यातूनच काटकसर करून आमच्या परीने हम्म. बैलांचा छंद जोपासला. हम्म. तसंच आता त्याची पण आर्थिक स्थिती चांगली झाली. त्यांनी पण त्याच्या पद्धतीत तो चालवलाय. हम्म. कधी आता त्या दिवशी माझी गाडी नव्हती, ह्याची गाडी होती, तीच माझी गाडी होती. बरोबर आहे. त्या गाडीसाठी मी धावपळीत आलो. हम्म. अंगावर गुलाल पडलं, छान वाटलं, आमची गाडी आली. हम्म. आणि हे क्षेत्र हा असा आहे, कोणाला हरवण्यासाठी नसतो, बरोबर आहे. आपण जिंकण्यासाठी हा क्षेत्रात उतरलेलो असतो. बरोबर. कोणाला ह्याला हरवायचं आहे, त्याला हरवायचं नाही. सगळे आपलेच आहेत. सर्व आपलं. आणि हार जीत होतच असते. हम्म. आणि हार पचवण्याची ताकद ज्याला आहे त्यांनीच ह्या क्षेत्रात उतरावं. कारण की संयम लागतो या संयम क्षेत्रामध्ये, 100% बाकी काही नाही लागत. संयम. म्हणजे जेवढे पण आपले सभोवतालातले जेवढे पण बैलगाडी मालक आहेत, यांचं म्हणजे एकजुटीने कसं असतं या पूर्ण परिसरामध्ये राहणीमान? हो ना, नक्कीच चांगल्या प्रकारे असतात. एकमेकाचे बोलणं इदगुज असतोय, चर्चा असतात. कुठेतरी भेटलो की एकत्र नाश्ता वगैरे आमचा एकत्र होतो. हम्म. कधी त्यांच्याकडे शर्यती असल्या तर आम्हाला आमंत्रण असतो, आम्ही त्यांच्याकडे जेवणापासून जातो. अच्छा. आमच्याकडे असेल तर मी काही पाहुण्यांना बोलून घेतो. माझ्या घरी जेवणाचा कार्यक्रम असतो, ह्याच्या घरी असतो. हा. आमच्याकडे ते आम्हाला एक आनंद वाटतो. म्हणजे सर्व जे एकत्र हो, राहतात हो. ते म्हणजे तुम्ही तुमच्या नक्की. मार्गदर्शन तुम्ही या प्रकारे देताय हो, सर्वांना. हो. तर काका, तुम्ही ज्या प्रकारे सर्व म्हणजे माहिती तुम्ही सांगितलेली आहे, तर मला आता सांगा की तुम्ही म्हणजे तुमच्या बैलांचं खानपान कसं असतं? खानपान आम्ही तसं बघाल की त्यांना काय नाही घालत असं नाही. हा. बरेचसे प्रकार त्यांना घातले जातात खाण्यामध्ये. एखाद्या बैलाला मॅच होतात, एखाद्याला नाही होत. ते आम्ही तिथे थोडा बदल करतो. तुमच्यानुसार बदल करता. आमच्यानुसार आम्ही बदल करतो. पण तरी म्हणजे खायला तुम्ही त्यांना काय देता? मोस्टली म्हणजे उडीद, उडीद. ते आता नवीन एक प्रकार सत्व म्हणून आलेला हा. आहे, सत्व. हम्म. आणि इतर म्हणजे चणा, मटकी वगैरे जे प्रकार असतात, हम्म. सोयाबीन असतो त्याच्यामध्ये, हे असतो. आणि बाकी दूध, अंडी, तेल, तूप, खोबरा, हे इतर प्रकार असतातच त्याच्यासोबत. हे जे खानपानाच्या वस्तू आहेत त्या तुम्ही असं कोणतं अलिबागमध्ये दुकान वगैरे आहे का तिथून घेता? नाही, आता दुकान आहे ते बायपासला, काय त्याचं नाव? हा, बायपासला त्याचं एक नाव. नवीन दुकान आहे, म्हणजे नाव तुम्हाला भरलेलं नाव, आहे, हा. बायपासला एक दुकान आहे. बायपासला आहे दुकान, तिथून त्यांच्याकडनं आणतो. तुम्ही घेता? हा, तेव्हा आम्ही वरच्या साईडला गेलो, माझी सारखी फेरी चालू असते पुण्याच्या वर, हा. वरून येताना आणतो सर्व. वरून येताना तुम्ही आणता. म्हणजे त्यांचं खाण्याचं म्हणजे काय असतं? सकाळी देणं, रात्री म्हणजे संध्याकाळी देणं, कसं असतं ते? सकाळी एक आम्ही त्यांना एक 8च्या अगोदर, 7:30 ते 8च्या अगोदर एक पहिला त्यांना भरडा वगैरे असं दिला जातो. दुपारी एक 11:30-12 वाजता आम्ही त्यांना म्हणजे सॅलड प्रकारमध्ये गाजर, बीट वगैरे असे ते प्रकार देतो. त्याच्यामध्ये खोबरा वगैरे हे मिक्स केला जातो, कोथिंबीर वगैरे जशा सीझन नुसार असेल तसं. आणि पुन्हा संध्याकाळी हे पुन्हा मधल्या वेळेत थोडंसं पहिला उठल्या त्यांना दूध वगैरे दिलं जातं, दूध, अंडी वगैरे अशा प्रकारे. म्हणजे जे बाकी बैलगाडी मालक करत असेल त्या प्रकारे? हो, थोडंफार म्हणजे तसंच किंवा थोडंफार असं चेंज.
Change काही म्हणजे एवढं ज्या- विशेष नसतं. कारण की तुम्हीच बोलात की प्रत्येक बैलाला जे सूट होत नाही त्यानुसार तुम्हाला हो, जसं हो. वाटतं तसं करता. करतो. एक गोष्ट तुम्हाला अजून एक विचारेल की या अगोदर कधी तुम्ही बैलगाड्यांना म्हणजे बैलांना कधी इंजेक्शन दिलाय का कधी किंवा नाही, विचार नाही, आलाय नाही, का? नाही. तो आम्ही त्या रस्त्याला आम्ही कधी गेलोच नाही, कधी विचारी ना विचार सुद्धा केला नाही. विचार सुद्धा नाही, नाही. म्हणून आमचे बैल लाईफ टाइम जगतात ना. हा कारण की इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची ते लाईफ थोडस कमी होते. आमचे हा. बैल वर्षानुवर्ष का टिकतात हम्म. त्या क्षेत्रात जात नाही आणि बरेचसे लोक नाही जात. काही लोक करतात, आता एक काही अपवाद असतात, हा. होतो त्याचं, पण ते आम्हाला कोणाच्या बद्दल काय बोलायचं नाही. आपण नॅचरली बैल पळवायचे, पण शेवटी मुका प्राणी आहे, त्याला काही जबरदस्ती करून काही उपयोग नाही. बरोबर. त्याच्या इच्छेने जेवढं पळायचं असेल तेवढं पळवायचं, बस. बैलजोडी कर्नाटकी आहे की आपले इकडचे आहे? काही बैल आमचे इकडचेच आहेत हा. आणि काही बैल वरचे आणलेले आहेत. जे शर्यतीला होते ते कोणते बैल होते? आता ते दोन्ही तिकडून आणलेले वरचे. वरचे बैल म्हणजे कर्नाटकी होते. हो. कर्नाटकी बैल होते. बैलगाडी म्हणजे जेव्हा आपली शर्यत असो किंवा काय असो तेव्हा तुमच्या बैलजोडीवर जॉकी कोण बसतो? मोस्टली हाच बसतो, अक्षयच असतो. त्याच्या म्हणजे दादाच्या गाडीवर दादा आणि तुमच्या नाही, माझ्या गाडीवर मग माझा तो दुसरा भाचा हा. आहे, तो सोजवळ ठोंबरे म्हणा, हा. यश जांभळे म्हणा, हा. हे लोक बसतात आणि कोणतरी बसून येतं, हाच हकलतो गाडी. तुमची म्हणजे तुम्ही आता बोलात की तुम्ही खूप अगोदरपासून हो, बैलगाडी क्षेत्रामध्ये. होय. तर अगोदर कोणी दुसरं कोणी बसत होतं का तेव्हा? नाही, हा बसायचा, मी बसायचो. बालाराम ठोंबरे म्हणून जे माझे मित्र आहेत, मेवणे लागतात, ते बसायचे. ते बसायचे. बैलगाडीचं क्षेत्र म्हणजे तुम्ही क्षेत्राबद्दल खूप जास्त माहिती सांगितली. तर म्हणजे सर्वांना असं म्हणजे जेवढे पण व्ह्यूअर्स बघतायत त्यांना असं बैलगाडीची पारंपरिक जी आपण जोपासना करतोय त्याबद्दल तुम्ही काय त्यांना एक मेसेज द्या? नाही, हा क्षेत्र टिकला पाहिजे, शिकला पाहिजे. ह्या गाड्या ह्या चालू राहिल्याच पाहिजे. बंदीच्या काळामध्ये आम्ही सर्व लोक, आमचे कमिटीवाले इकडच्या अलिबाग मधले खूप लोकांनी, मी स्वतः 6 ते 7 वेळा आढळराव पाटलांना जाऊन भेटलेलो आहे तिकडे. मुंबईच्या वकिलांना भेटलो, मुंबईमध्ये फेऱ्या मारल्यात, कोल्हापूरच्या काही लोकांना जाऊन भेटलो इकडे तिकडे. पण ते गाडी होण्यासाठी जेव्हा गाड्या नसतात तेव्हा लोक बेचैन होतात, कसं केव्हा एकदा गाड्या चालू होतात. गाडी हा क्षेत्र टेकला पाहिजे, एवढंच मेसेज देईन. गाडी क्षेत्रात वाद करू नये, समोपचाराने जे काय वाद होतील ते मिटवले पाहिजे तिथच्या तिथे, बरोबर, आणि हा क्षेत्र टिकवला पाहिजे. शिकवला पाहिजे. जेवढे पण पाठी दादाचे मित्र आहेत मी त्यांना कोणीतरी एकाने समोर या आणि सांगा की दादा अगोदरपासून कसा होता आणि पूर्ण मेहनत, दादाच्या मेहनतीबद्दल कोणी काही सांगेल का? थांबता माहिती अगोदरचा स्वभाव आहे अक्षय पाटीलचा आणि आत्ताचा स्वभाव काय फरक नाही. जो पहिल्यापासून म्हणजे मित्र परिवार आणि सगळ्यांना सोबत घेऊन आहे तसाच स्वभाव तो आजपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलाय. म्हणून आजपर्यंत ही सगळी पोरं आहेत त्याच्या माणसाच्या खाती त्याच्यासोबत असतात. म्हणजे दादा सर्वांसोबतच चांगला असतो नेहमी. हो, जसा आहे तसाच आहे, काय फरक नाही. ज्या दिवशी बैलगाडीची शर्यत झालेली होती म्हणजे गुलाला आलेला होता त्या दिवशीचा आनंद तू तुझ्या शब्दामध्ये कसं सांगशील? हा, पहिलीच शर्यत होती आणि आपल्या एरियामधली पहिली शर्यत होती. आणि कसं असतं, आपण एवढी मेहनत करतो पूर्ण वर्षभर, त्याचं फळ जेव्हा भेटतं आपल्याला तेव्हा आनंद वेगळा असतो. आणि प्रत्येक पोरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि जो नंबर आला आमचा त्याच्याबद्दल सगळ्या पोरांना आनंद व्यक्त केला. आनंद व्यक्त केला, खूप चांगलं. तर खूपच सुंदर अशी मुलाखत म्हणजे आतापर्यंत झालेली आहे. तर मी काकांना सांगेल की म्हणजे एक शेवटचा मेसेज तुम्ही पूर्ण व्ह्यूअर्सना काय सांगाल बैलगाडीच्या क्षेत्रातलाच? तेच मी म्हणालो की बैलगाडी क्षेत्र हा असा आहे की माणसं जोडणार आहे माणसं आणि वाईट विचारापासून दूर ठेवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आम्हाला वेध लागलेले असतात बैलगाडीच्या शर्यती, जेव्हा समजा 4-8 दिवसावर असतात तेव्हा आम्हाला वेध लागलेले असतात आणि त्याच्यानंतर तो दिवस संपूर्ण आनंदाचा असतो. जरी आपली गाडी नंबरात येऊ किंवा न येऊ, पण आपल्या एका तरी मित्राची गाडी नंबरमध्ये असते कुठल्या तरी, तर त्यामुळे आपलं आनंदात असतो. आणि त्याच्यानंतर त्या चर्चा, त्याच्यावरचं आमचं जे हे जे होते चर्चा होते, का गाडी मागे राहिली किंवा का हे, त्याच्यामध्ये चर्चेत पूर्ण मन त्याच्यामध्ये रमला जातो. तर बैलगाडी हा क्षेत्र नक्कीच चांगला आहे, नक्कीच चांगलं. जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात सक्रिय राहावं एवढंच मी सांगेन. आणि बैलांवर प्रेम करावं, बैलांवर प्रेम करावं. यापुढे गुलालात राहण्याचा प्रयत्न राहील का आपलं? म्हणजे 100% गुलालात राहणं, कोणाला हरवण्याचा नाही, तुमची स्वतःची स्वतःला गाडी जिंकण्याचा. बरोबर, हाच एक प्रत्येक बैलगाडा मालकाचा म्हणजे हा एक कॉन्फिडन्स ज्या प्रकारे काकांचा आहे आणि जो माइंडसेट आहे हाच प्रत्येक बैलगाडा मालकाचा असावा हेच मी बोलेल. तर खूपच चांगली अशी मुलाखत काका दिली, दादाने दिली आणि दादाचे जे मित्र परिवार त्यांनी खूपच सुंदर अशी मुलाखत दिली. तर मी त्यांना थँक्यू बोलेल मनापासून. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा कोणती व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मुलाखत मी इथेच संपवतो. कशी वाटली? एकच नाद बैलगाडा शर्यत. तर व्हिडिओ मी इथेच संपवतो. बाय. विश यू वेल. बाय.